जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य खाकीवर्दी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण चालक पोलीस भरती महत्त्वाचे 20 प्रश्न बघणार आहोत. तर मित्रांनो लक्ष द्या. मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, जिल्हा स्कूल बस समितीचे अध्यक्ष कोण असतात? काय मित्रांनो, जिल्हा स्कूल बस समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक. काय मित्रांनो, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक. तर मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, महाराष्ट्रात उपप्रादेशिक केंद्र कार्यालय किती आहेत? तर मित्रांनो, महाराष्ट्रात उपप्रादेशिक केंद्र कार्यालय मित्रांनो 35. किती मित्रांनो? 35. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक तिसरा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो, याचं मुख्यालय आहे आपल्या पुणे येथे आहे मित्रांनो. कुठे? पुणे येथे आहे. प्रश्न क्रमांक चौथा आहे, फास्ट टॅग. मित्रांनो, तुम्ही इथे करेक्शन करून घ्या. फास्ट टॅग प्रणालीचा वापर कुठं केला जातो? तर मित्रांनो, फास्ट टॅग प्रणालीचा वापर टोल नाका. काय मित्रांनो? टोल नाका येथे फास्ट टॅग प्रणालीचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 5वा, जगातील पहिली कार कोणी बनवली? मित्रांनो, जगातील पहिली कार कार्ल बेन्झ यांनी बनवलेली आहे. प्रश्न क्रमांक 6वा, मोटर वाहन अधिनियम कधीचा आहे? तर मित्रांनो, मोटर वाहन अधिनियम 1988 सालीचा आहे. प्रश्न क्रमांक 7वा, मोटर वाहन अधिनियम कधी लागू करण्यात आला? तर मोटर वाहन अधिनियम 1 जुलै 1989 साली लागू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 8वा, मोटर वाहन अधिनियमामध्ये किती कलम आहेत? तर मित्रांनो, 217 कलम आहेत. किती? 217 कलम आहेत. प्रश्न क्रमांक 9वा, मोटर वाहन अधिनियमचे किती प्रकरणात विभागणी केली गेली? तर मित्रांनो, 14 प्रकरणे आहेत मित्रांनो. किती? 14 प्रकरणात विभागणी केली गेलेली आहे. प्रश्न क्रमांक 10वा, रस्त्यावरील वाहतूक दिव्याचे प्रकार किती आहेत? तर मित्रांनो, रस्त्यावरील वाहतूक दिव्यांचे प्रकार 3 आहेत मित्रांनो. कोणकोणते आहेत? लाल, पिवळा आणि हिरवा, हे 3 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 11वा आहे, शिकाऊ व्यक्ती लर्निंग लायसन्सची कालावधी किती असतो? तर मित्रांनो, शिकाऊ व्यक्तीचे लर्निंग लायसन्सचे कालावधी हा 6 महिन्या इथपर्यंतचा असतो. प्रश्न क्रमांक 12वा, शिकाऊ व्यक्तीची विधिग्राह्यता किती? मित्रांनो, तर शिकाऊ व्यक्तीची विधिग्राह्यता ही 30 दिवस असते मित्रांनो. 30 दिवस असते. प्रश्न क्रमांक 13, परिवहन वाहनाचे लायसन्स किती सालासाठी असते? तर मित्रांनो, परिवहन वाहनाचे लायसन्स हे 3 वर्षासाठी असते. किती मित्रांनो? 3 वर्षासाठी असते. प्रश्न क्रमांक 14, धोकादायक पदार्थ वाहून नेण्याच्या वाहनाचे लायसन्स हे किती वर्षाचे असते? तर मित्रांनो, 1 वर्ष मुदत त्या वाहनाला असते. प्रश्न क्रमांक 15, इतर लायसन्स आणि परमनंट लायसन्स. मित्रांनो, याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. इतर लायसन्स आणि परमनंट लायसन्स. तर मित्रांनो, इतर लायसन्स आणि परमनंट लायसन्स यांची विधिग्राह्यता 20 वर्ष असते किंवा संबंधित व्यक्तीच्या 50 वर्षांपर्यंत, यानंतर नूतनीकरण करणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना 1948 साली झाली. काय मित्रांनो? महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना 1948 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 17, तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस कोठून कोठे धावली? तर मित्रांनो, पुणे ते अहमदनगर तेव्हा पहिली बस धावलेली आहे. हिट अँड रन नुकसान भरपाईची रक्कम किती आहे मित्रांनो? जाणून घेऊया. हिट अँड रन नुकसान भरपाई मित्रांनो, मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये. किती मित्रांनो? मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये नुकसान भरपाई आहे. आणि गंभीर जखमी झाल्यास 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात येते. प्रश्न क्रमांक 19, अज्ञात वाहनाने ठोकर दिल्यास. मित्रांनो, अज्ञात वाहनाने ठोकर दिल्यास मृत्यू झाल्यास 25,000 रुपये नुकसान भरपाई दिली जाते आणि गंभीर जखमी झाल्यास 12,500 रुपये नुकसान भरपाई दिली जाते. किती मित्रांनो? गंभीर जखमी झाल्यास 12,500 नुकसान भरपाई दिली जाते. तर मित्रांनो, समांतर पार्किंग यांमधील अंतर 3 फूटपर्यंत असले पाहिजे. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनेल लक्ष खाकीवरती नक्की जॉईन करा. जय हिंद.